त्याच्यासाठी झंझट झाली तर गाडी हटव, मग गाड्या केव्हा भरायच्या माल तुम्ही पानी डालने के लिए बना रहे ना, तो वहाँ पे गड्ढे दे करके माल नहीं डालते थे। अब सीमेंटीकरण कर रहे हैं तो उसको भी गड्ढे बुझाने पड़ेंगे ना, अंतिम तो लगेगा उसको पानी देना। जब मालूम तो अपने को आपके पास माल तो आएगा ही सही, पहले ही कर लेना था। आपको तो पहले ही बोला, आपको तो पहले ही बोला कि गेहूं का सीजन आएगा, जगह नहीं है अपने पास, नहीं लेके काटे को गाड़ी आ रही काटे वाला। बाजार समितीत काल सोमवार असल्यामुळे प्रचंड मालाची आवक अचानकपणे झाली आणि तसेच मंगळवारी भाजी बाजाराचा मोठा दिवस असतो, त्यामुळे भाजी बाजार प्रचंड प्रमाणात भाजीची आवक झाल्यामुळे दोन्ही मार्केटच्या गाड्यांमध्ये क्लॅशेस होऊन ट्रॅफिक जाम झाले। ट्रॅफिक जाम झाल्यामुळे सदरचा माल काही काल उचलल्या न गेल्यामुळे आज आमचा भुईकाटा आहे त्याच्या बाजूला काही माल टाकण्यात आला की जो रस्ता भाजी बाजारासाठी वापरण्यात येत होता, पण आम्ही धान्याची आवक बघता तिथे माल टाकण्यासाठी परवानगी दिली। तर व्यापारी लोकांचं काल थोडं काही नुकसान झालं, काही भाजी बाजाराच्या गाड्यांमुळे त्यांचे माल फुटले, त्याच्यामुळे ते आज तिचा माल घेण्यासाठी मनाई करत होते, त्याच्यामुळे त्यांनी लिलाव स्थगित केला होता। पण मी आणि सेक्रेटरी आम्ही दोघं जण येऊन त्यांची समजूत काढून आता परत लिलाव पूर्ववत स्थितीत सुरू झालेला आहे। दोन्ही हा कसा आहे, व्यापारी पण बाजार समितीचा घटक आहे, दलाल पण बाजार समितीचा घटक आहे, शेतकरी पण बाजार समितीचा घटक आहे। आज त्यांनी खरेदी केलेला माल एकाच दिवसात प्रचंड आवक असल्यामुळे एका दिवसात उचलण्यात येत नाही, त्यामुळे त्यांचा माल हा काही ठिकाणी शेडमध्ये राहतोय आणि काही शेतकऱ्यांचाही माल असतो। त्याच्यामुळे आता त्यांना आम्ही सक्त ताकीद देणार आहे की बा त्यांचे जे माल आहे ते उचलण्यात यावे। हालाकी ही परिस्थिती ज्या याच्यामुळे निर्माण झाली की जुने जे 3 शेड होते तिथे प्रचंड प्रमाणात खराब झाले होते, त्याचं फ्लोरिंग राहिलं नव्हतं, त्याच्यामुळे कोणी तिथे माल टाकण्यासाठी मनाई करत होते। आता गेल्या 3 दिवसापासून त्याचं फ्लोरिंगचं काम सुरू झालं आहे, येत्या 8 दिवसात ते काम पूर्ण होणार आणि मग धान्य मार्केटला 2 ठिकाणी 6 शेड उपलब्ध होणार, त्याच्यामुळे धान्य बाजाराची आवक आणि विक्री ही सुरळीत परत सुरू होणार। हो, आमचं आता नवीन हे 3 शेड आमच्या याच्यात येणार धान्य बाजारासाठी आणि परत आम्ही नवीन एक शेड बाजार समितीच्या ऑफिसला लागून एक नवीन शेड बनवण्याच्या याच्यात आहोत। आमची मंजुरी झालेली आहे, फक्त आता टेंडर प्रोसेस आणि काम हे बाकी आहे। तर या 15-20 दिवसात टेंडर प्रोसेस होऊन जाणार, पण काम होण्यास 1-2 महिने तरी लागणार आहे।